नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेऊया अद्रकीचा बाजारभाव जालना मंडी। या ठिकाणी वेगवेगळे लॉट आहे, काही लाल जे बोंद्रे आहे त्याच्यामध्ये आहे व काही जे काळे कट्टे आहे त्याच्यामध्ये अद्रक आहे। या ठिकाणी वेगवेगळे लॉट आहे। आपलं ही जी अद्रक दिसत आहे पुढं, हिला 3500 आज बाजारभाव लागला आहे व पुढे आपण बीटद्वारे जाणून घेऊया अद्रकीचा बाजारभाव। 2100 2000 2500 रुपये सुबह ना गोती ना आज भैया। हां हो ना, लेट हो गया। एक ही कट्टा लूंगा, एक ही जदेगी 2500 करो भाई, बनी जाएगा 2500 2500 3000 अभी दो 3000 का 2500 मेरा बाजू 2500। अरे गौरव 31 35 थैले आदमी भेजो जरा। हेलो, या ठिकाणी ही जी सुपर अद्रक आहे त्याची बीट चालू आहे। आपला काट्यामध्ये दिसत आहे अद्रक। या ठिकाणी बाजूला हे शेतकरी बांधव आहे, त्यांची अद्रक आहे ती। ये गाड़ी आगे आपने क्या नाम इलियास भाई आगे बात रखते हमारी तो यार 3000 देते दो 3000 लिखो उसको 3000। अभी ये बोलो 2000 नहीं बोलना पड़ता बेटे 2000 बोला लगाए 2100 2200 2500 लिखो 2500। फिर ये बोलो 500। या ठिकाणी ही जी अद्रक आपल्याला दिसत आहे याला 2500 रुपये बाजारभाव लागला आहे। या ठिकाणी ही जी आपल्या समोर अद्रक दिसत आहे थोडा सडवा लागेल हिला 600 रुपये बाजारभाव लागला आहे, म्हणजे 6 रुपये किलो। सध्या अद्रकीचे भाव कमी झाले आहे, सध्या मार्केटमध्ये मंदी आहे अद्रकीला। या ठिकाणी आपण बीटद्वारे जाणून घेतला अद्रकीचा बाजारभाव। दुकान नंबर 44 JK ट्रेडिंग कंपनी। या ठिकाणी हे शेतकरी बांधव गेले होते, त्यांच्याकडून जाणून घ्या की भाऊ आपलं पहिलं संपूर्ण नाव सांगा। आकाश श्रीकृष्ण घोंगडे, राहणार खापरखेडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। बरं भाऊ, आपण किती एकर क्षेत्रात अद्रक लावले? 1.5 एकर क्षेत्र होतं। 1.5 एकर। हां, तर आज किती आणले तुम्ही कट्टे? 4 कट्टे आणले होते। 4 तर कशी प्रतवारी होती का? काही हा, 2 डागी होते आणि एक टोळ आणि एक सुपर। एक सुपरला काय भाव लागला? 3000 सुपर अद्रक होते। हां, आणि टोळला? टोळ 2500। 2500। आणि जे आपली डागी माल होता ते 700 रुपये। हां, बरं, तर अद्रकीला साधारण किती भाव पाहिजे अद्रक पीक पुरतं आपलं? बरं सरासरी म्हणलं तर 3000 रुपये भाव पाहिजे कमीत कमी। कमीत कमी हां, वरमध्ये 4 3 4। हां, तर एकरी साधारण किती उत्पन्न होतं बरं? एकरी कमीत कमी खर्चामध्ये जवळपास 100-90 क्विंटल निघते ती। 80। हां, आणि खर्च किती येतो तिला आपला एकदम सुरुवातीपासून तर लगे मार्केटला आणेपर्यंत? एका एकराला कमीत कमी 2-1 लाख रुपये खर्च येतो। 1 एकरला? हां, जर आपलं कमीत कमी। बियाणं हां, घरचा असल्यावर। घरचं असलं हां, तर 1 एकरला 2 लाख रुपये खर्च येतो। हां, आणि बियाणं घरचं असलं तर? घरचं असलं तर कमी येतो, 1.5 लाख समजा, 1-1.5 लाख। जास्त खर्च कशाचा असतो? शेणखताचा आणि शेणखत आणि बेसल डोस ते आणि फवारणी वगैरे। जाता जाता तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता की अद्रक पिकाविषयी कसं असतं, कसं पीक आहे अद्रक, काय आहे? ते चांगलं आहे, पण कमीत कमी भाव 3000च्या वर पाहिजे अपेक्षित, हां, ते तर परवडते। बरं हां, चालतं। या ठिकाणचे शेतकरी बांधव येईल होते, त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेतले आजचे। बरं, आज कमीत कमी काय ऐकली आज अद्रक? 4-5 हजार गेली म्हणते सेट असे। वरमध्ये? हां, वरमध्ये एकदम सुपर अद्रक। हां, कमीत कमी 1,500 700। बरं, या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।